हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज बघा मी खूप छान अशी मटण हंडी बनवणार आहे। तर मी मडक्यामध्ये आज मटण शिजवणार आहे आणि खूप छान अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला आता बघा मी रेसिपीला सुरुवात करत आहे। तर इथे 1 किलो स्वच्छ धुवून मटण घेतलेलं आहे मी आणि त्याला छान हळद तिखट मीठ असं टाकलेलं आहे बघा त्याच्यावरती। आणि आता हे आहे लसण अद्रक सांबारची पेस्ट। तर आता ही छान या सर्व मटणाला मी व्यवस्थित लावून घेत आहे। तर म्हटलं चला आज संडे स्पेशल तुमच्यासोबत छान मटक्यातील मटण बनवा। तर माझ्याकडे हंडी आहे, मटके आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। तर मी त्याच्यामध्ये डाळी शिजवत असते, मटण वगैरे मटण चिकन तर खूप छान लागते। ज्यांनी पण हंडीमधलं मटण जे खाल्लं असेल तर त्यांना तर चव माहीतच आहे, खूप एकदम अप्रतिम लागते। तर आता बघा इथे मी हे सर्व मटण छान असं मसाल्यामध्ये वगैरे छान भिजून ठेवलेलं आहे। तर याला मॅरिनेट म्हणतात। तर आता इथे मी थोडंसं 5 ते 10 मिनिट याला झाकण ठेवून देते, म्हणजे ते छान असं व्यवस्थित मुरते मसाल्यामध्ये। तोपर्यंत मी आता इथे कांदे कापून घेते। तर बघा आता इथे कांदे कापून घेतलेत आणि कोथिंबीरसुद्धा कापून घेते छान। तर हिरवीगार अशी लसलशीत कोथिंबीर आहे तर ती पण कापून घेते। आणि इथे जे जे साहित्य लागते मटण हंडी बनवण्यासाठी तर ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर बघा इथे छान आणि हा अख्खा लसूण गाठा तसंच टाकणार आहे मी। तर बघा इथे मॅरिनेट करून ठेवलं आहे मी मटण। तर हे मी 10 मिनिट ठेवलं होतं, जोपर्यंत आपलं हे जे लसण अद्रक सांबार कांदा मिरची हे जे सर्व साहित्य मी कापून घेतलं तोपर्यंत हे मी असंच बाजूला ठेवलेलं होतं मुरायसाठी मटण। तर आता मी इथे छान गॅस पेटून घेतला आहे आणि हंडी ठेवलेली आहे गरम करायला। तर हे मातीचं मडकं आहे आणि आमच्या विदर्भामध्ये स्पेशल बनवतात या मडक्यामध्ये मटण बिर्याणी चिकन। तर खूप छान लागते आणि पारंपरिक आहे, म्हणजे अगोदर याच्यामध्ये डाळी शिजवल्या जात होत्या। तर बघा आता इथे मी छान सर्व तर आता मी तेल टाकून घेतलेलं आहे इथे बघा आणि गरम झालं का बघते। तर थोडंसं असे हाताला वाफ लागली म्हणजे समजते आपल्याला की गरम झालेलं आहे म्हणून। तर आता मी इथे छान गरम झालेलं आहे बघा, थोडंसं धूर निघत आहे म्हणजे छान गरम झालेलं आहे। तर आता मी इथे तेजपान आणि खडे मसाले टाकून घेत आहे। तर मैत्रिणींनो मी छान व्हिडिओ टाकलेले आहेत रेसिपीचे, मटण चिकन आणि व्हेज नॉनव्हेज दोन्हीसुद्धा मी टाकत असते। तर खूप छान मला प्रतिसादसुद्धा येत आहे। तर खूप मैत्रिणी छान बघत आहेत माझे व्हिडिओ आणि करूनसुद्धा बघत आहेत। तर त्यांना आवडत आहेत तर मला सांगत आहेत कमेंटद्वारे। तर तुम्हीसुद्धा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा आणि एक लाईक करायला विसरू नका, कारण मी एवढी मेहनत घेत आहे तर तुम्ही एक तरी लाईक करायला पाहिजे। नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर दुसऱ्यालासुद्धा तुम्ही शेअर करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल अजून मला व्हिडिओ बनवायला। तर आता मी इथे टाकलेलं आहे खडे मसाले टाकलेले आहेत तेलामध्ये, कांदा टाकलेला आहे, हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेतलेली आहेत बघा। छान असं कांदा असा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। आणि एक साईड मी पाणी ठेवलेलं आहे गॅसवर भात बनवण्यासाठी। तर चला म्हटलं आज संडे स्पेशल छान मटण हंडी बनवावं आणि तुमच्यापर्यंत शेअर करावं। तर आता मी इथे बघा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर नक्की मैत्रिणींनो अशी रेसिपी तुम्हीसुद्धा करून बघा, आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा। तर बघा आता इथे मी भात बनवून घेते, म्हणजे एक साईड मटणसुद्धा शिजते आणि एक साईड भात पण होतो। तर हा बासमती राईस आहे। तर मडक्यामध्ये थोडासा वेळ लागतो आणि एकदा जर गरम झालं तर थंड होत नाही लवकर। तर मडक्याची म्हणजे मातीचं असल्यामुळे त्याच्यामध्ये जाळ लागायला थोडासा वेळ लागतो आणि चुलीवर कसं चुलीवर खूप असं पटकन गरम होते, त्यामुळे डाळी वगैरे शिजवायच्या असल्या ना तर चुलीवर खूपच छान शिजतात, एकदम मऊ होतात आणि खाताना एकदम त्या मडक्याचा असा सेंट येतो, तर खूप छान लागते। तर आता बघा मी इथे हे छान सर्व भाजून घेतलेलं आहे।
त्यामध्ये थोडासा खडा मसाला माझ्याकडे होता तर तो पण मी टाकलेला आहे. तर मी अगोदरच बारीक करून ठेवत असते खडा मसाला वगैरे, कारण आपल्याला जेव्हा पण कधी अर्जंट जर काम पडलं तर टाकावं लागतो, त्यामुळे मग मी स्टोअर करून ठेवत असते. तर आता इथे मी थोडंसं लाल तिखट आणि मसाला टाकलेला आहे, गरम मसाला. आता कोथिंबीर आणि टोमॅटो टाकून घेते बघा. तर आपल्याला हे थोडंसं छान असं 5 ते 10 मिनिट होऊ द्यायचं आहे झाकण ठेवून. तर आता इथे मीठसुद्धा टाकलेलं आहे, कारण मीठ जर टाकलं तर आपलं टोमॅटो लवकर बारीक होतं त्याने. तर बघा आता इथे झाकण ठेवून घेतले मी. तर किती छान शिजलेलं आहे बघा. तर खूप मस्त असं बनवता वेळेस एवढा सेंट येतो की नंतर असं मन भरून जाते त्या वासाने. आणि आता इथे हे मॅरिनेट केलेलं मटण टाकून घ्यायचं आहे बघा. छान फिरून घ्यायचं आहे. तर गरम झालेलं असतं मडकं, पण कपडा जर घेतला तर असं भीती वाटते की खालून जर गॅस त्याला लागलं आणि जाळ झाला तर, त्याच्यामुळं मग आता तसंच फिरवत आहे मी थोडं थोडं. आणि एक तर पकडणंसुद्धा पकडता येत नाही मडक्याला. तर थोडंसं झाकण ठेवून घेतलं आहे बघा. आता त्याला पाणी सुटलेलं आहे. आणि मी वरतून टाकलेला आहे लसणाचा गाठा. तर असा लसणाचा गाठा मी मटणाच्या कोणत्या पण भाजीमध्ये टाकते, खूप छान लागते त्याने. अर्क उतरतो त्या लसणाचा त्याच्यामध्ये. आणि नंतर मग शिजल्यानंतर काढून टाकायचा. कोणी खातेसुद्धा, पण शक्यतोवर आमच्याकडे नाही खात, काढून टाकते मी. तर बघा आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे. तर 2च ग्लास पाणी टाकलेलं आहे मी इथे. 1 किलो मटण आहे आणि ही जी हंडी आहे ही मोठी आहे, त्यामुळे तुम्हाला तसं दिसत आहे. तर बघा आता एक साईड माझ्या चपात्या पण बनवणं सुरू आहेत आणि एक साईड आपली भाजी पण. तर बघा किती छान शिजत आहे भाजी, मटणची भाजी. तर खूप गरम होतं. आणि जे आपण कोणती पण भाजी शिजवली याच्यामध्ये मडक्यामध्ये तर खूप गरम असते ते, कारण एकदा जाळ लागला त्याला की लवकर थंड होत नाही. तर बघा आता किती छान असं शिजत आहे आणि पूर्ण अर्क उतरतो त्याचा. आणि पोळीसुद्धा चपातीसुद्धा टम्म फुगलेली आहे बघा. ज्या बाईची चपाती टम फुगते त्या बाईचा स्वयंपाक एकदम व्यवस्थित असतो असं म्हणतात. आणि म्हणजे ती म्हणण्याची हे आहे, गोष्ट आहे, पण खरंच चपाती फुगणं म्हणजे योग्य स्वयंपाक येणं अशी पहिल्या लोकांची म्हण होती. तर बघा किती छान अशी भाजी झालेली आहे, मटणची भाजी. तर आता मी इथे टाकत आहे कोथिंबीर. बघा किती छान झालेली आहे. तर आता मी गॅस बंद करून ठेवलेला आहे. तर नक्की मला कमेंटद्वारे तर मैत्रिणींनो नक्की मला कमेंटद्वारे सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते. तर बघा किती छान अशी झालेली आहे आणि मला तर खूप आवडली. आणि मिस्टरांचं एकदम मन भरून गेलं, म्हटले खूपच सुंदर झाली म्हणत मटण करी. तर बघा किती छान झाली. तर मिस्टरांचं जेवण झालं होतं आणि जेव्हा मग मी जेवायला बसली होती तर तेव्हा मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल मडक्यामध्ये एवढीशीच भाजी कसं काय, तर तसं नाही, मीच एकटीच राहिली होती जेवायची. तर बघा, तर नक्की व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पटकन या ताट वाढलेलं आहे. तर बघा किती छान असं झणझणीत आणि चमचमीत मटण तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, मी कधीच असा व्हिडिओ काढत नाही, पण आज मी काढला. मी म्हटलं तुम्हाला डेमो दाखवावा. खूप सुंदर झाली होती. तर अशी रेसिपी नक्की तुम्हीसुद्धा करून बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.